नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. आज आपण अगदी मस्त अशी तोंडाला पाणी सुटेल अशी व्हेज बिर्याणी तयार करणार आहोत. तुम्ही पाहू शकता अगदी छान रंगसुद्धा चवसुद्धा त्या बिर्याणीला आलेली आहे. तर चला मग लगेच सुरू करूयात. तर पहिल्यांदा मी घेतलेला आहे बासमती चांगल्या प्रतीचा तांदूळ घ्यायचा आहे. तर माझ्याकडे छोटे ग्लास होते, ते 2 ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर 1.5 किलो मी हा बासमती तांदूळ घेतला. तर मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर तांदूळ मी भिजत घातलेला आहे. आता तोपर्यंत भाज्या बघा आपण काय काय घेतल्यात. फ्लॉवरचे मोठे मोठी फुलं घेतलेली आहेत, वटाणा मी सोलून घेतलेला आहे, फरसबी पण कापून घेतलं आहे आणि गाजराचे छोटे छोटे तुकडे केले. तर प्रत्येक एक भाजी मी एक वाटी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या भाज्या. आता एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व भाज्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही. तर अगदी मोठे चमचे मी 2 ते 3 मोठे चमचे मी घट्ट असं ताजं दही त्यामध्ये घातलेलं आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला दही त्यामध्ये घालायचं आहे. आता दही झाल्यानंतर आपल्याला मसाले मिक्स करायचे आहेत. तर 1 मोठा चमचा आपण लाल तिखट त्यामध्ये घातलेला आहे. नंतर 1 चमचा धने पावडर घालायची. नंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे, हा मोठा चमचा होता. नंतर घालायचं आहे त्याला आपल्याला बिर्याणी मसाला, 1 ते 1.5 चमचा आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा. तर मसाला तो नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा त्याऐवजी घालू शकता. आता घालायची थोडीशी हळद घालायची आणि नंतर घालायचं आहे आलं लसूण पेस्ट. ते पण 1 ते 1.5 चमचा आपण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा, म्हणजेच ह्या भाज्या आपल्याला मॅरिनेट करून घ्यायच्यात. आता ह्या भाज्यांमध्ये सगळं मिक्स केलं आहे. आता हे सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण सगळ्या कांदा कापून घ्यायचा. 4 ते 5 मोठ्या आकाराचे कांदे आपण उभ्या आकारात कापून घेतले. तर आता त्याचे 3 भाग केलेत. 1 भाग आपल्याला तसाच ठेवायचा आहे, राहिलेले 2 भाग आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे. तर आता 1 भाग मी बघा टाकलेला आहे तेलामध्ये. तर आता आपल्याला छान कुरकुरीत असा तळून घ्यायचा. तर बघा तुम्ही बघू शकताय अशा रंगावर आल्यानंतर आपल्याला हा कांदा लगेच काढून घ्यायचा आहे, कारण तेलातून बाहेर निघल्यावर सुद्धा ते तळण्याची प्रोसेस चालू असते, म्हणजे जास्त काळा होऊ नये यासाठी अशा कलरमध्ये आला की लगेच काढून घ्यायचं. आता आपण राहिलेला दुसरा भाग जो आहे कांद्याचा तो तळून घेऊयात. आता बिर्याणीसाठी महत्त्वाचा आहे हा कांदा, म्हणजे हा कांदा आपण भरपूर असा तळून घेतलाच पाहिजे. तर बघा आता आपण दुसरासुद्धा कांद्याचा जो भाग ठेवलेला आहे तो तेलामध्ये टाकला आहे. तो सुद्धा आपण छान पहिल्यासारखाच तळून घ्यायचा. तर बघा तळून झाला आहे तो कांदा. आता लगेच आपण काय करायचं आहे, एका मोठ्या पातेल्यामध्ये आता 2 ग्लास मी तांदूळ घेतलेत म्हटल्यानंतर 4 ते 5 ग्लास मी पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये आता खडे मसाले घालायचे. तर चक्री फूल घ्यायचं आहे 1, नंतर 2-3 लवंगा, 2-3 मिरी, तेजपत्ता, नंतर 2-3 हिरवे वेलदोडे, 1-2 मोठे वेलदोडे, असे खडे मसाले मी त्यामध्ये घातलेत. आणि भरपूर असं मीठ घालायचं आहे, कारण आपल्याला पाणी बाजूला काढायचं आहे. म्हणजेच मोठे मी 2 चमचे 2 ते 3 चमचे आपण मीठ त्यामध्ये घालू शकता. आणि पांढरा शुभ्र तांदूळ दिसण्यासाठी, भात दिसण्यासाठी आपण अर्ध लिंबू त्यामध्ये पिळून घेतलेलं आहे. आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता लिंबू पिळल्यानंतर बघा हे पाणी कसं स्वच्छ दिसतं आहे की नाही बघा बरं. तर आता हे उकळलेलंच आहे पाणी. तर लगेच आपण आता भिजलेला जो तांदूळ आहे तो त्यामध्ये घालायचा. म्हणजेच आपल्याला हा भात जवळपास 70 ते 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. पूर्ण भात शिजवून घ्यायचा नाही, कारण नंतर त्याचे तुकडे पडतील. आपल्याला 70 ते 80 म्हणजे थोडासा कच्चा, थोडी कणी राहील अशा पद्धतीने हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा. तर गॅस मोठाच ठेवायचा आहे, कारण जास्त प्रमाणात हा भात आहे. आपल्याला झाकण लगेच ठेवायचं नाही, तसाच झाकण न ठेवता हा भात आपण शिजवायचा आहे. थोडासा हलवून, हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे
आणि आता हा भात शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला किती शिजला तो दिसेल. तर बघा आता पुन्हा एकदा आपण हलवून घेऊयात. तर बघा आता शिजायला छान अशी सुरुवात झाली, पण अजून थोडासा आहे, कच्चा आहे. आता पुन्हा एकदा आपण चेक करूयात. तर बघा अजूनही जवळपास अजून कच्चा आहे, 50% हा शिजलेला आहे. अजून थोडा वेळ ठेवूयात, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 मिनिटात हा आपला भात 70 ते 80% शिजतो. तर आता आपला भात शिजलेला आहे. मी एका चाळणीमध्ये ओतून घेतलेला आहे, म्हणजे पाणी त्याचं निथळून जाईल आणि वर भात चाळणीमध्ये राहील. तर आता त्याच पातेल्यामध्ये आपण कांदा तळला होता तेच तेल घ्यायचं आहे. 2 ते 2.5 पळी मी तेल घेतलेलं आहे मोठ्या पातेल्यामध्ये, ज्या पातेल्यात आपल्याला बिर्याणी करायची त्या पातेल्यात, आणि थोडंसं त्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे. तुपाने छान अशी बिर्याणीला चव येते म्हणून. आता तेल आणि तूप चांगलं तापलं की त्यामध्ये आता उभ्या चिरलेल्या मी 3 हिरव्या मिरच्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्या एकदा तळून घेऊयात. आणि लगेच आपण एक जो भाग ठेवलेला होता कांद्याचा तो त्यामध्ये तळून घ्यायचा. तर आता आपण मगाशी जो कांदा तळला लालसर, तसा तेवढा तळायचा नाही, थोडासा गुलाबी रंग आला की तिथपर्यंत बास करायचं आहे आपल्याला. तर बघा अगदी गुलाबी रंग आलेला आहे. आता जास्त नाही त्याला तळायचं. आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालायचे. तर 2 मोठ्या आकाराचे मी टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकते. आता ते सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हा कांदा आणि टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत परतायचं आहे. बघा आता हे छान असं दोन्ही पण मऊ झालेत. आता त्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, आपल्या मॅरिनेट केलेल्या भाज्या. आता त्या सगळ्या भाज्या त्यामध्ये घालून घ्यायच्यात. आता सगळं एकत्र घेऊन परतायचं आहे आपण. आता आपल्याला पहिल्यांदा ह्या भाज्यासुद्धा थोड्याशा शिजल्या गेल्या पाहिजेत, म्हणून थोड्या वेळ आता ह्या अशाच आपल्याला परतायच्यात. जवळपास 5-1 मिनिट आपल्याला ह्या भाज्या अशाच परतायच्यात. त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालते. आपलं जे भाज्या मॅरिनेट केलेलं होतं ते भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी थोडंसं पाणी टाकते त्यामध्ये, आणि थोडासा मध्यम गॅसवरती ह्या भाज्या आपल्याला त्या पाण्यामध्येच थोड्याशा शिजवून घ्यायच्यात. म्हणजे 5 ते 7 मिनिट जवळपास ह्या भाज्या आपण शिजवून घ्यायच्यात. तर बघा आता 5-7 मिनिट मी ह्या भाज्या शिजवलेल्या आहेत. जास्त शिजवायच्या नाहीत, पुन्हा भाताबरोबर त्या शिजल्या जातात. तर आता ह्या भाज्या आपण खाली तळाला पूर्णतः पसरवून घ्यायच्यात, पूर्ण तळाला सगळीकडून. आणि आता आपण जो भात आपण चाळणीमध्ये ओतून घेतलेला आहे तर तो छान असा मस्त मोकळा झाला आहे. तर तो सगळा आता निम्मा भात आपण आता यामध्ये टाकायचा आहे. पूर्ण भातापैकी निम्मा भात घ्यायचा आहे पहिल्यांदा, आणि आता तो एक सारखा त्याची लेअर करून घ्यायची भाताची. आता त्यावरती तळलेला कांदा घालायचा आहे, भरपूर असा घालायचा आहे. आता जेवढा तळला आहे त्याचे 2 भाग करून आपण एक भाग आपला सगळा कांदा घालायचा आहे. नंतर बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर. पुदिना जर तुम्हाला चांगला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला. कोथिंबीर पुदिना घालून झाला आहे. नंतर पुन्हा आपला राहिलेला जो भात आहे तो आता सगळा त्यामध्ये घालायचा आहे. किती पांढरा शुभ्र असा आपला बघा भात झाला आहे, आणि छान लांब सडक असा दाणा तयार झालेला आहे भाताचा. ही बिर्याणी अतिशय सुंदर तयार होते, अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी ही बिर्याणी आहे. तर पुन्हा त्यावरती बघा आता पसरवून घेतल्यानंतर तांदूळ आपला भात पसरवून घ्यायचा, आणि त्यावरती कांदा तळलेला, पुदिना, कोथिंबीर. आणि आता बघा मी एका वाटीमध्ये केशरी रंग पाण्यामध्ये मिक्स केला होता तो त्यावरती टाकायचा आहे.
तळलेले काजू घालायचे आणि पुन्हा त्यावरती 1-2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. आणि आपण जो भात चाळणीमध्ये गाळून घेतला होता त्याचं गरम जे पाणी आहे भाताचं, थोडंसं त्यामध्ये राहिलेला जो भात शिजण्यासाठी थोडासा पाणी टाकायचं आहे त्यावरती, म्हणजे त्या पाण्यामध्ये हा भात शिजला जातो. पुन्हा एकदा उघडून बघूयात. भात बरोबर जर शिजला असेल तर आपल्याला पाणी टाकण्याची काहीच गरज नाही. तर आता आपण बघूयात. बघा भात किती शिजला आहे तो. तर बघा थोडासा भात अजून थोडासा कडक आहे. तर आपण पुन्हा ते भाताचं जे पाणी आहे गरम थोडंसं घालूयात. गरम पाण्यामुळे लगेच हा भात शिजला जाईल. आणि पुन्हा आता झाकण ठेवूयात. पुन्हा 1-2 मिनिट मस्त त्याला वाफ द्यायची. आता बघा आपला भात नक्की छान असा मस्त शिजलेला असेल हा. आणि आपली मस्त अशी व्हेज बिर्याणीसुद्धा तयार झाली आहे खाण्यासाठी. अगदी वास मस्त घरामध्ये घमघमाट सुटला आहे. तर आता बघा तुम्ही, बघा एकदम मोकळा फडफडीत असं मस्त अशी व्हेज बिर्याणी आपली तयार झालेली आहे. तर आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करूयात. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर ही व्हेज बिर्याणी केशरी रंग, पांढरा रंग, भाज्या त्यामध्ये मस्त असे मसालेदार. आता त्यासोबत आपल्याला कोशिंबीर, कांदा, टोमॅटो. तर मस्त अशी आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर ही व्हेज बिर्याणी तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला तर मग भेटूयात अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.